आता सर्वत्र उपवास चालू आहे, तर काय करायचं माहिती आहे का, अशा पद्धतीने तुम्ही भाकरी बनवून खाऊ शकतात. तर ही भाकरी कशाची केली आहे मी बघा, यामध्ये 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी राई घेतलेली आहे. राई म्हणजेच भगर घेतलेली आहे. हे मंद गॅसवरती असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं ब्राऊन कलर होऊस तर भाजून घ्यायचं आहे. नंतर हे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. जसं आपलं ज्वारीचं पीठ असतं तसंच एकदम बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून झाल्यावरती ते आपल्या नॉर्मल भाकरीमध्ये म्हणजे प्लेटीमध्ये टाकून त्याची भाकरी बनवायची आहे. तर इथे तुम्ही गरम पाणी किंवा थंड पाणीही घालू शकतात. इथे मी थंडच पाणी घातलेलं आहे, कारण ही भाकरी माझी थंड पाण्याने येते. जर एखाद्याचं पीठ चिकट बनलं नसेल तर तुम्ही तिथं गरम पाणी घालूनही भाकरी बनवून घेऊ शकतात. तर असं नॉर्मल भाकरी जशी करतो आपण तसंच भाकरी बनवून घ्यायची आहे याची. आणि याची भाकरी झाली, कारण खिचडी आपण रोज रोज खाऊ शकत नाही ना, त्यासाठी ही छान मस्त उपाय आहे. तर असं गॅसवरती ही भाकरी झाली की टाकून घ्यायची आहे. पाणी लावून घ्यायचं आहे, कारण पाणी जसं आपण भाकरी करतो तसंच सेम भाकरी करायची आहे. याची उलटी पालटी करून ही छानपैकी भाजून घ्यायची आहे. पटकन भाजल्या जात नाही ही भाकरी म्हणून. आणि ही बारीक गॅसवर पण भाजून घ्यायची आहे, कारण मोठ्या गॅसवर केला की पटकन जळून जाते ही भाकरी. म्हणून बारीक गॅसवर ही भाजून घ्यायची आहे. आणि ही भाकरी तुम्ही बटाट्याची भाजी, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा भेंडी इतर काहीही वस्तूंसोबत खाऊ शकतात. आणि